राज्यातील लोकसभेचा पहिला टप्पा जरी पार पडला असला तरी देखील महायुतीच्या जागा वाटपांबद्दल अजूनही तिढा सुटलेला नाही आहे। 2 ते 3 जागा अशा आहेत ज्याबद्दल अजूनही चर्चा सुरूच आहेत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि त्यासोबतच आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं महायुती एकत्र निवडणूक लढवते, मुंबईच्या 3 जागा आहेत, पालघरची जागा आहे, ठाण्याची पण जागा आहे, या ठिकाणी नेमके उमेदवार कोण असणार आहे असा प्रश्न अजूनही विचारला जातोय। उमेदवार सापडत नाही आहे की अजूनही काही तडजोडी आहेत ज्या बाकी आहेत? मला वाटतं ज्या वेळेला एकापेक्षा अनेक पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी असेल किंवा महायुती म्हणून एकत्रित लढतात, त्यावेळेला अशा प्रकारचे तिढे निर्माण होतच असतात। कारण 3 पक्ष असतात, 3 पक्षांची ताकद, लोकप्रतिनिधी त्या त्या विभागात असतात आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाला वाटतं की मलाच उमेदवारी मिळावी। त्याच्यामुळे आपण बघाल काय महाविकास आघाडीमध्ये काय आलबेल चाललेलं नाही आहे। उलट त्यांच्याकडे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहेत। म्हणजे एकत्र निवडणुका लढवायच्या आणि मैत्रीपूर्ण लढती, तसं तर आमच्याकडे होत नाही आहे। आणि त्याच्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आमचा नाशिक आहे, 3 आमदार आहेत 6 पैकी। ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळे आता उत्तर पश्चिमला आमचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळे तिथल्या आमदारांना, कार्यकर्त्यांना वाटते की जागा आम्हाला मिळावी आणि त्याच्यामुळे चर्चा होते, तडजोडी होतात। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्यामध्ये महायुतीत मग अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी, तिन्ही पक्ष एकत्रितपणे समन्वयातनं मार्ग काढतायत। कुठेही त्या ठिकाणी वादविवाद होणार नाही आणि एकोप्यानं, एकमतानं जागा वाटप होईल। अंतिम टप्प्यात ते आलेलं आहे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी आम्ही महायुती म्हणून निश्चितच धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। आज मिलिंद नार्वेकर यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। दक्षिण मुंबईतून त्यांना देखील जागा दिली जाईल। शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर ही जागा त्यांना दिली जाईल, अशा काही चर्चा सुरू आहेत का अंतर्गत? नाही, मला अशी कुठली चर्चा वाटत नाही आहे। मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतो आहे, परंतु अशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या ठिकाणी माझ्या ऐकिवात नाही। आता चर्चा मीडियाच्या माध्यमातून होत असतात, कोणी घडवत असतं, कोणच्या होत असतात, पण असं काय असेल आहे असं मला अजिबात वाटत नाही। उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला धारावर धरले। ते म्हणतात की ज्यावेळी भाजपसोबत आम्ही होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कोणी आक्षेप घेतला नाही आणि आता आमचं प्रचार गीत आलं त्यामध्ये भवानी, जय भवानी या शब्दावरती आक्षेप घेण्यात आला आहे। हा शब्द वगळण्यास काढण्यास सांगण्यात आलं आहे। नोटीससुद्धा पाठवलेली आहे। काही झालं तरी आम्ही हा शब्द काढणार नाही अशी भूमिका ते घेत आहेत। मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं बेताल वक्तव्य त्यांचे अलीकडच्या काळात येत आहेत। आता जय भवानीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपल्या अस्मितेचा विषय आहे, परंतु आयुष्यभर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या, परंतु त्या भवानी मातेच्या परिसराचा विकास करण्यासाठी, गडकिल्ल्यांच्या विकासासाठी उद्धव ठाकरेंनी काही तसूभर तरी केलं का? उलट आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही तुळजापूरला, आपला तुळजाभवानीच्या इथे तुळजापूरला विकास आराखडा मोठ्या प्रमाणावर करतो आहे। त्याचं उदात्तीकरण, त्या ठिकाणचं सुशोभीकरण करून मोठं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी होतं आहे। गडकिल्ल्यांसाठी निधी उपलब्ध करून देतो आहे। रायगडसाठी प्राधिकरण स्थापन केलं आहे। अनेक ठिकाणी अशी प्राधिकरणं होत आहेत आणि त्याच्यामुळे केवळ महाराजांचं नाव वापरायचं, केवळ भवानी मातेच्या नावावर राजकारण करायचं, हे उद्धव ठाकरेंचं सुरू आहे। विकासावर काय बोलत नाहीत, फक्त मोदी साहेबांना शिव्या द्यायच्या, अमितभाईंना शिव्या द्यायच्या आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींना शिव्या द्यायच्या आणि महायुतीवर बोलायचं। याच्या पलीकडे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, विकासाच्या प्रश्नावर बोलल्याचं काय आपल्याला आठवतं आहे का? मोदी साहेबांवर विकासाच्या बाबतीत त्याने टिप्पणी केलेली आठवते का? त्याच्यामुळे मला वाटतं आता भावनिक काही टर्न निवडणुकीला देता येतो आहे का, अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे। आणि तुम्ही हिंदू धर्म याविषयी बोलत असताना आपण हिंदुत्वाची झालर कधीच बाजूला काढून ठेवले। जे काँग्रेस सातत्यानं बाळासाहेबांच्या विचारांना विरोध करत होती, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण जाऊन बसताय।
हिंदुत्वाचा विचार आपण बाजूला ठेवलात. मागच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते हिंदू हृदय सम्राट हा शब्द काढलात. त्याच्यामुळं आपलं हिंदुत्व प्रेम बेडगी दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमधनं वाटेल ते बरळताना ते दिसत आहेत. कारण आपण बघाल देवेंद्रजींना काय काय बोललेत, कुठली पातळी कुठल्या थराला आपण गेलेला आहात. मग आमचा जर तोल सुटला, आमच्या जर जिभा सुटल्या तर उद्धव ठाकरेंची हालत खराब करून ठेवू. नक्कीच. पण त्यांनी मोदी आणि शाह यांचं देखील नाव घेतलं. ते राम, प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावावर मतं मागतात. त्यांच्यावर निवडणूक आयोग काही बोलत नाही, कारवाई करत नाही. मग आमच्यावर कारवाई कशी करता, असा सुद्धा प्रतिप्रश्न करतायत. त्यांनी निवडणूक आयोगाला विचारावं ना. चॅनलच्याद्वारे प्रश्न विचारण्यापेक्षा निवडणूक आयोग ही अथॉरिटी आहे आणि आम्हाला प्रभू रामाचं नाव घ्यायला कधीच लाज वाटत नाही. बजरंगबलीचं नाव घ्यायला आम्हाला कधीच कमीपणा वाटत नाही. उलट तुम्ही हनुमान चालिसा तुमच्या इथे येऊन बोलणार म्हणून नवनीत राणा या एका महिलेला आणि त्यांच्या पतीला आपण 12-12 दिवस जेलमध्ये डांबलत. कुठल्या नैतिकतेनं आपण बोलत आहात याचा जरा विचार करा. वरळीमध्ये काही जण मोदी मित्र असे आय कार्ड घेऊन प्रचार करत होते. यावर शिवसेना उभाटा पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. दादर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रारही नोंदवलेली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाकडे कसं पाहता? किशोरी पेडणेकर सुद्धा होत्या, सुनील शिंदे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. मला वाटतं मोदी साहेब या देशालाच आपला परिवार मानतात, कुटुंब मानतात आणि त्याच्यामुळं मोदी साहेबांना मानणारा एक मित्रपरिवार या देशात मोठा आहे. आणि मग असं कोण मोदी भक्त, मोदी मित्र असतील तर असं असू शकतात. त्याच्यामध्ये काय चोरी आहे किंवा त्याच्यामध्ये कसला भंग आहे? आता आमच्या किशोरीताईंना पण मोकळ्या झालेला तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. त्याच्यामुळं आता त्या ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंना काहीतरी केल्याचं दाखवायला पाहिजे. कोणाची यांची इच्छा नाही आहे. सुनील शिंदे असतील, आमच्या किशोरीताई असतील, करायचं म्हणून करतायत. याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं स्पिरिट ना निवडणुकीचं आहे ना आत्मीयता आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. पहिला टप्पा लोकसभा निवडणुकीचा पार पडलेला आहे आणि बराचसा अंडर करंट आहे असं वारंवार विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते सुद्धा बोलत आहेत. आणि भाजपला नेमकं वास्तव काय आहे हे 4 जूनला कळेल असं सुद्धा म्हणत आहेत. ग्राउंड रियालिटी काय आहे, काय म्हणाल? ग्राउंड रियालिटी समजण्यासाठी ग्राउंडवर काम करावं लागतं आणि उद्धव ठाकरे फक्त सभांमध्ये शिव्या घालायचं काम करत आहेत. टीका टिप्पण्याच्या पलीकडं काही बघत नाहीत. एकेकाळी ग्राउंडवर काम करणारा गटप्रमुख घराघरात जायचा, लोकांच्या सुखदुःखांशी समरस व्हायचा आणि तो निवडणुकीच्या प्रचारात मतदाराला पक्षाशी जोडला जायचा. त्या ग्राउंडवर जरा दुर्बिणीतून शोधायला लागतात त्यांचे कार्यकर्ते आणि त्याच वेळेला आमचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी ग्राउंडवर काम करत असतो. आमचा बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख त्या ठिकाणी लोकांशी थेट कनेक्ट होतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना सर्वोच्चपदी बूथ जितो फिर चुनाव जितेंगे, हे ग्राउंडवर काम करणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यावर ग्राउंड रियालिटी उद्धव ठाकरे का आम्हाला शिकवतात? ग्राउंडवर काम करणारा शिवसैनिक त्यांच्याकडे आहे का याचं पहिलं आत्मपरीक्षण करा, मग तुम्हाला रियालिटी समजेल. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी आपली बाजू मांडलेली आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी टोला लगावलेला आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.